नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुचे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. या भागामध्ये आपण फेब्रुवारीच्या विशेष घडामोडीविषयी माहिती पाहणार आहे. नुकताच इराणी क्रिकेट स्पर्धा पार पडलेली आहे आणि या इराणी कप क्रिकेट स्पर्धेमध्ये विदर्भाने तिसऱ्यांदा हा जो क्रिकेट ही जी क्रिकेट स्पर्धा आहे ही क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे. याच्यामध्ये विजेता संघ जो आहे हा विजेता संघ विदर्भाने ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि उपविजेता संघ आहे रेस्ट ऑफ इंडिया. रेस्ट ऑफ इंडिया हा उपविजेता संघ आहे. तिसऱ्यांदा विदर्भाने इराणी कप जिंकलेला आहे. विदर्भचा जो कर्णधार होता तो कोण होता रे? अक्षय वाडकर आणि रेस्ट ऑफ इंडियाचा कर्णधार आहे रजत पाटीदार. सामना नागपूर या ठिकाणी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झाला. सामना कोणत्या ठिकाणी झाला? विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम. जर आपण पाहिलं तर विदर्भाचा कितवा विजय होता? मी सांगितलं तिसरा विजय होता. विदर्भाचा कितवा विजय होता? तिसरा. 2017-18, 18-19 आणि आता 25-26 या 3 साली यांनी ही स्पर्धा काय केलेली आहे? जिंकलेली आहे. याच्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच म्हणून अथर्व तायडे याला प्लेअर ऑफ द मॅच देण्यात आलेले आहे. त्याने 143 धावा केल्या होत्या. आता महत्वाचं, विदर्भाने आतापर्यंत 3 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे आणि त्यापैकी प्रत्येक वेळी त्यांनी इराणी कप देखील काय केलेला आहे? जिंकलेला आहे. परत बघा, महत्वाचं, विदर्भाने आतापर्यंत 3 वेळा ट्रॉफी जिंकलेली आहे आणि त्यापैकी प्रत्येक वेळी काय केलेलं आहे? इराणी कप सुद्धा काय केलेला आहे? जिंकलेला आहे. या वर्षीचा इराणी कपचा विजेता आहे विदर्भ संघ. लक्षात ठेवा, कोणता संघ? विदर्भ संघ आहे आणि त्याचा विजेता कर्णधार आहे विदर्भ संघाचा अक्षय वाडकर हा कर्णधार आहे. बघा, विजय हजारे ट्रॉफी 2025-26, विजय हजारे ट्रॉफी 2025-26 याच्यामध्ये सुद्धा ही सुद्धा स्पर्धा जी आहे ते विदर्भाने जिंकलेली आहे. हे ठिकाण होतं बेंगळुरू. ठिकाण काय होतं रे? बेंगळुरू या ठिकाणी ही स्पर्धा झालेली आहे. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स या ठिकाणी स्पर्धा झाली. ठिकाण बेंगळुरू मध्ये. विजेता संघ आहे विदर्भ. कर्णधार हर्ष दुबे. कर्णधार कोण होतं विजय हजार ट्रॉफीचा? विजेता संघाचा हर्ष दुबे होता. उपविजेता संघ आहे सौराष्ट्र. त्याचा कर्णधार होता हार्दिक देसाई. कर्णधार कोण होता? हार्दिक देसाई. सामनावीर म्हणून सामनावीराचा किताब जो आहे तो अथर्व तायडे याला देण्यात आला. 128 धावा या अथर्व तायडेने केल्या होत्या. आणि मालिकावीर म्हणून अमन मोखाडे. मालिकावीर कोण होता? अमन मोखाडे. आता महत्वाचं काय आहे? हे आयएमपी विदर्भाने हा जो विजय हजारे ट्रॉफी आहे ही पहिल्यांदाच जिंकलेली आहे. विदर्भाने पहिल्यांदाच विजय हजारे करंडक काय केलेला आहे? जिंकलेला आहे. लक्षात ठेवा. सौराष्ट्राला हरवून विदर्भाने विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025. सय्यद अली मुश्ताक, बघा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 याच्यामध्ये हे जे आहे ही 20 क्रिकेट आहे. ह्या ज्या आहेत त्या 50 ओव्हरच्या आहेत आणि ही जी आहे ती 20 क्रिकेट स्पर्धा आहे. याच्यामध्ये जारगड संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे किंवा विजेता कोण आहे? झारखंड संघ आहे आणि उपविजेता आहे हरियाणा. उपविजेता कोण आहे? हरियाणा या संघ उपविजेता आहे. विजेता झारखंड संघ आहे. पुढं संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धा आहे. लक्षात ठेवा, याचा प्रश्न विचारला होता. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला होता. तर तो आहे फुटबॉल स्पर्धा आहे. 79वी स्पर्धा होते. 79वी. बघा, 15 डिसेंबर ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान ही स्पर्धा झालेली आहे. आयोजक आहेत अखिल भारतीय फुटबॉल महासंघ. आयोजक कोण आहेत? अखिल भारतीय फुटबॉल महासंघ. विजेता सर्व्हिसेस संघाने. सर्व्हिसेस हा स्पोर्ट कंट्रोल बोर्डचा संघ आहे. या सर्व्हिसेसने 2025-26 ची फुटबॉल स्पर्धा जिंकलेली आहे आणि त्यांनी ही 8व्यांदा जिंकलेली. किती वेळा? 8 वेळा. किंवा ही स्पर्धांची विजेतेपद किती होतं? 8व्यांदा होतं. उपविजेता आहे केरळ. उपविजेता कोण आहे? केरळ आहे. एकूण संघ किती होते? 38 एकूण संघ होते आणि एकूण 88 सामने झालेले आहेत. एकूण किती सामने झालेले आहेत? 88 सामने झालेले आहेत. सर्वाधिक गोल हिमांशू जांगरा याने सर्वाधिक गोल केलेले आहेत आणि या चे अध्यक्ष जे आहेत ते कल्याण चौबे. कोण आहेत? अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे
की आहेत लक्षात ठेवा. विजेता संघ आहे सर्व्हिसेस आणि उपविजेता आहे केरळ, लक्षात ठेवा. पुढं रणजी ट्रॉफी महत्वाचे आहे. याच्यावर आताचे येणारे जे एक्झाम आहेत त्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाणार. कारण का ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा पहिल्यांदाच जम्मू काश्मीरने जिंकलेली आहे. जम्मू काश्मीरच्या संघाने ही स्पर्धा काय केली किंवा जम्मू काश्मीरने ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकलेली आहे. त्यामुळे स्पर्धा महत्वाची. रणजी ट्रॉफी क्रिकेटशी संबंधित आहे. संस्करण 91. प्रायोजक कुणाला होतं? आयएफसी फर्स्ट बँक. आयडीएफसी फर्स्ट बँकचं प्रायोजक होतं. एकूण संघ 38 होते. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारता आलता की रणजीमध्ये एकूण संघ किती असतात? किती? 38 एकूण संघ होते. आणि विजेता आहे जम्मू काश्मीर. विजेता कोण आहे रे? जम्मू काश्मीर हा संघ काय आहे? विजेता आहे. आणि उपविजेता आहे कर्नाटक. उपविजेता कोण आहे? कर्नाटक आहे. हे लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण स्पर्धेवरच प्रश्न जे माहिती आहे ती पाहिलेली आहे. आता महत्वाचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इतिहास घडवत स्वदेशी लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, काय सांगतोय बघा, स्वदेशी लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, त्याचं नाव आहे प्रचंड. नाव काय आहे? प्रचंड. हे नाव विचारलं जाऊ शकतं. प्रचंड मधून सवैमानिक म्हणून काय केलं? उड्डाण केलं. बघा, द्रौपदी मुर्मू यांनी इतिहास घडवत स्वदेशी लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रचंड मधून सहवैमानिक, हेलिकॉप्टरचं नाव काय? प्रचंड. प्रचंड मधून सहवैमानिक म्हणून काय केलं? उड्डाण केलेलं आहे. आणि या अत्याधुनिक लढाई हेलिकॉप्टर मधून, कशामधून? प्रचंड नाव आहे त्याचं. सहवैमानिक म्हणून उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती ठरले, ते महत्वाचं आहे. प्रचंड मधून सह पायलट म्हणून उड्डाण करणाऱ्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू आहेत. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. जर याच्या मागे जर आपण पाहिलं तर 29 ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांनी अंबाला या ठिकाणी गोल्डन एरोज स्क्वाड्रनच्या दसॉल्ट राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करत नवा विक्रम काय केला होता? प्रस्थापित केला होता. सुखोई आणि राफेल. इथं हेलिकॉप्टरचं नाव काय रे? प्रचंड. आता हे विमान कोणतं आहे? सुखोई आणि राफेल अशा दोन वेगवेगळ्या आधुनिक लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. खूप महत्वाचं आहे. सुखोई आणि राफेल अशा दोन वेगवेगळ्या आधुनिक लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या काय आहेत रे? राष्ट्रपती आहेत. हे सुद्धा महत्वाचं आहे. पुढचं बघा, महत्वाची नीती आयोगाचे अंतरिम सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी. नीती आयोगाचे अंतरिम सीईओ म्हणून निधी छिब्बर, कुणाची? निधी छिब्बर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. निधी छिब्बर, लक्षात ठेवा. नियुक्त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण नीती आयोगाचे अध्यक्ष आपल्याला माहिती आहे कोण असतं रे? पंतप्रधान. सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निधी छिब्बर यांची काय करण्यात आलेली आहे? नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1994 बॅचच्या त्या काय आहेत? आयएएस अधिकारी आहेत. 1994 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. केडर होतं त्यांचं छत्तीसगड. यापूर्वी त्या सीबीएसईच्या अध्यक्ष होत्या. सीबीएसईच्या काय होत्या रे? अध्यक्ष होत्या. नीती आयोग डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफिसच्या त्या डीजी होत्या. कोण होत्या? डीजी होत्या. अगोदरचे सीईओ कोण होते? BVR सुब्रमण्यम. नीती आयोगाच्या अगोदरचे सीईओ कोण? त्यांच्या जागी कोण आले? निधी छिब्बर यांची नियुक्ती झालेली आहे. अगोदरचे सीईओ कोण होते? BVR सुब्रमण्यम. त्यांचा जो कालावधी आहे हा 24 फेब्रुवारी 2026 मध्ये संपलेला आहे. 24 फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांचा कालावधी काय झालेला आहे? संपलेला आहे. आणि त्याच्या जागी निधी छिब्बर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नीती आयोग आपल्याला माहिती, नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची काय करण्यात आली होती? स्थापना करण्यात आली. ही जी स्थापना आहे या स्थापनेचा दिनांक सुद्धा विचारण्यात आला. 1 जानेवारी 2015 स्थापना करण्यात आली. नियोजन आयोगाच्या जागी याची स्थापना करण्यात आली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली. अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. आणि उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी. उपाध्यक्ष कोण आहेत? सुमन बेरी. सीईओ म्हणून निधी छिब्बर यांची काय करण्यात आलेली आहे रे? नेमणूक करण्यात आलेली आहे. लक्षामध्ये. आता पुढे बघा, धर्मा गार्डेन युद्ध सराव. मग भारत आणि जपान या दोन देशांमध्ये हा धर्मा गार्डियन युद्ध सराव, आपल्याला माहिती आहे की युद्ध सराव जे आहे त्या युद्ध सरावावर हमखास काय केले जातात? ते प्रश्न विचारले जातात. मग धर्मा गार्डियन युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये होतो? भारत आणि जपान. संयुक्त सैन्य सराव असतो. संयुक्त सैन्य सराव याची सुरुवात जी आहे ही सुरुवात 2018 मध्ये करण्यात आली होती. कधी झाली? 2018 मध्ये. आणि 2026 चा जो सराव आहे तो 7वा आहे. कितवा आहे रे? 7वा सराव आहे. ठिकाण आहे उत्तराखंड.
ठिकाण कोणतं आहे? उत्तराखंड या ठिकाणी हा सराव झालेला आहे. कालावधी 24 फेब्रुवारी ते 9 मार्च. 23 फेब्रुवारी ते 9 मार्च. याचा उद्दिष्ट काय आहे? दहशतवादी जे कारवाई आहे त्या कारवाईचं प्रशिक्षण आणि सैन्य जे दल आहे या सैन्यातील समन्वय वाढवणे याचं काय आहे उद्दिष्ट आहे. दहशतवाद विरोधी कारवाईचे प्रशिक्षण दिलं जातं आणि सैन्यातील समन्वय साधण्यासाठी हा सराव केला जातो भारत आणि जपानमध्ये. भारताकडून सहभागी कोण चालतं बघा, लडाख स्काउट्स. कोण चालतं? इंडियन आर्मी, लडाख स्काउट्स. आणि जपानकडून सहभागी झालं जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स. कोण सहभागी झालं? जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स. भारत आणि जपानमध्ये हा धर्मा गार्डन युद्ध सराव नुकताच कितवा? 7वा उत्तराखंड या ठिकाणी काय झालेला आहे? पार पडलेला आहे. पुढे महत्वाचं ग्लोबल एआय ब्रेन रेस 2026 स्पर्धा भरवण्यात आली होती. याच्यामध्ये भारताला 6वं स्थान मिळालेलं आहे. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका. महत्वाचं प्लॅटफॉर्म काय आहे बघा, एसए ह्युमनायझर.io हा अहवाल 100हून अधिक देशांचं काय करण्यात आलं? एआय ब्रेन विषयी मूल्यांकन करण्यात आलं आणि या 100 पैकी अमेरिकेने 82 गुण मिळवलेले आहेत. अमेरिकेने किती गुण मिळवले? 82 गुण मिळवलेले आहेत आणि अमेरिकेचा पहिला क्रमांक येतो. तर भारताला 32 गुण मिळाले आणि 32 गुणांसह भारत कितवा आला? 6व्या स्थानावर आहे. या रँकिंग मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? 6व्या स्थानावर आहे. या रँकिंग मध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे. चौथ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे. 5व्या क्रमांकावर युनायटेड किंगडम आहे. भारताचा महत्वाचा आहे 6वा एआय रँकिंग मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे रे? 6वा क्रमांक आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढं बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिलेच पंतप्रधान ठरलेले आहेत. लक्षात ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय काय ठरले? पंतप्रधान ठरलेले आहेत. इस्रायलची जी संसद आहे त्याला नेसेट म्हणतात. काय म्हणतात? नेसेट. आणि नेसेट सदस्य आहेत एकूण 120. एक सदस्य संसद आहे, 120 सदस्य असतात. पंतप्रधानांचा हा दुसरा दौरा होता. कितवा दौरा होता पंतप्रधानांचा? दुसरा दौरा होता. पहिला दौरा त्यांनी 4 ते 6 जुलै 2017 मध्ये केला होता आणि आता 25 ते 26 फेब्रुवारीला त्यांनी दुसरा दौरा केलेला आहे. 2017 मध्ये पंतप्रधान मोदी इस्रायलला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले होते. 2017 मध्ये इस्रायलला भेट देणारे पंतप्रधान मोदी पहिले पंतप्रधान ठरले होते आणि आता 2026 मध्ये पंतप्रधान मोदी इस्रायल संसदेला संबोधित करणारे पहिलेच पंतप्रधान ठरलेले आहेत. 25 फेब्रुवारी 2026 ला त्यांनी संसदेला काय केलेलं आहे? संबोधित केलेलं आहे. आणि त्यावेळेस इस्रायलच्या संसदेकडून जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलच्या संसदेकडून सर्वोच्च काय देण्यात आलेला आहे? सन्मान देण्यात आलेला आहे. बघा, मग इथपर्यंत आपण माहिती पाहिलेली आहे. फेब्रुवारी मधले शेवटच्या आठवड्याची माहिती आपण पुढील भागामध्ये पाहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.